बदली बदली बदली। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि त्यांच्या दृष्टीने आनंदाची अशी बातमी घेऊन आलोय। कारण आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्याकडून बदल्यांच्या संदर्भात जारी करण्यात आलेलं परिपत्रक घेऊन। तर या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे आणि बदल्यांची कार्यवाही कुठपर्यंत करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओवर असताना आपण हे चॅनल एज्युकेशनल मनोहर याला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर राज्यातील जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका। तर बघा, यामध्ये दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी हे पत्र सामान्य प्रशासन विभाग निवडणूक आयोग यांच्याकडून जारी करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये ते प्रति देण्यात आलेला आहे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य। यामध्ये विषय बघा, विषय महत्त्वाचा आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली किंवा पदस्थापनेबाबत आणि यामध्ये जो संदर्भ देण्यात आलेला आहे तो संदर्भ आहे भारत निवडणूक आयोगाचे दिनांक 31 जुलै 2000 रोजीचे पत्र। तर यामध्ये बघा म्हटलेलं काय आहे की निवडणूक आयोगाने त्यांच्या 31 जुलै 2024 रोजीच्या पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बदली किंवा पदस्थापनेबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये सदर पत्राची ती प्रत सुद्धा जोडण्यात आली होती। या पत्रान्वये माननीय भारत निवडणूक आयोगाने पत्रातील बदल्या किंवा पदस्थापना संबंधीच्या सूचना लागू होतील वा होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांची पदनामे निश्चित केली आहेत। आपल्या विभागांतर्गत निवडणुकीशी संबंधित असलेल्या अशा सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा पदस्थापना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून तपशील उपलब्ध करून घेण्यात यावा। माननीय भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 31 जुलै 2024 रोजीच्या पत्रांमध्ये नमूद केलेल्या सर्व बाबींची बदल्या किंवा पदस्थापना करताना विशेष दक्षता घेण्यात यावी। माननीय भारत निवडणूक आयोगाला या संदर्भात दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अहवाल सादर करावयाचे असल्याने या सर्व बदल्या किंवा पदस्थापनांबाबतची कार्यवाही दिनांक 16 ऑगस्ट 2024 पूर्वी करण्यात येऊन सदरचा अहवाल दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयास सादर करण्यात यावा। तसेच त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करण्यात यावी। मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 6/8/2024 ते 30/8/2024 या कालावधीत पार पडणार असल्याने मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व सदर पुनरीक्षण कार्यक्रमाशी संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बदल्या करताना माननीय भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 31 जुलै 2024 रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेल्या परिशिष्ट 7चे काटेकोरपणे पालन व्हावे। भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती। आणि यामध्ये बघा, आपलाच एस चोक्कलिंगम, प्रधान सचिव मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सहीनिशी हे परिपत्रक दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी काढण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत या परिपत्रकाच्या आधारावर राज्यातील सर्वच मंत्रालयीन विभागातील किंवा सर्वच विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बदल्यांचे एकंदरीत यामध्ये परवानगी देण्यात आलेली असून 16 ऑगस्ट पर्यंत या बदल्या करण्यात याव्यात अशा पद्धतीचे पत्र हे देण्यात आलेलं आहे। तर आजच्या या पत्राचा आधार घेऊन या जास्तीत जास्त विभागांमध्ये बदलीची प्रक्रिया राबविली जाईल अशी आपण एक आशा करू शकतो। त्यामुळे बदलीची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ठरेल अशी मी अपेक्षा करतो। सोबतच या व्हिडिओमध्ये आपल्याला अनेक दुसरे जर आपल्याला इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पाहायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण तेही व्हिडिओज पाहून घेऊ शकता। या व्हिडिओला अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासाठी मी घेऊन आलो होतो। त्यामुळेच आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला मुळीच विसरू नका। अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपण नेहमी यूट्यूबवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर। मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।